तर हॅलो गाईज, आम्ही पोहोचलो होतो स्वामींच्या मठामध्ये. तर तिथे खूप ब्लॉग घेता नाही आला जास्त, दर्शन वगैरे घेताना, कारण की इतकी गर्दी होती, खूप सारी गर्दी होती. मग मी काय केलं, दोरा वगैरे घेतला, आतमध्ये कसा तरी प्रवेश केला. त्याच्यानंतर मग धागा वगैरे बांधला, इच्छा वगैरे काय असतात ते बोललेली, फोटो वगैरे काढले. पण स्वामींचं दर्शन घेऊन खूप सारं भारी वाटलं, कारण खूप दिवसाची इच्छा होती अक्कलकोटला जावं, स्वामींचं दर्शन घ्यावं. आणि आज ते शक्य झालं. स्वामींनी मला बोलवलं आणि मी पण गेले. मी तिथं गेल्याच्यानंतर फोटो व्हिडिओ काढले. तर मी बघा पुढे फोटो काढला. आम्ही दोघांनी पण एक सेल्फी वगैरे घेतली. त्याच्यानंतर आम्हाला जायचं होतं तुळजापूरला. तर नाईटला थांबलो होतो आम्ही, कारण की गाडी चालवून सगळे थकले होते. रूम वगैरे केली, थांबलो. मग निघालो तुळजापूरला. गाडी पार्किंगमध्ये लावली आणि आम्ही चाललो होतो दर्शनासाठी. बघू शकता, आईच्या दर्शनामध्ये पण खूप सारी गर्दी होती, पण भारी वाटलं. पण गर्दी इतकी वाढत चालली होती ना, खूप सांगता नाही. आणि लाईन तर इतकी होती दर्शनासाठी, मला तिथं पण ब्लॉग वगैरे काढता नाही आला. तिथून बांगड्या वगैरे घेतल्या, ते पण ब्लॉग घेता नाही आला. आम्ही पार्किंगमध्ये बसलो होतो. मामी म्हणजे बसल्या होत्या, मामीने माझ्याकडे बघत होत्या. ते म्हणत होते की नेमकी काय करते असं. म्हणजे त्यांना एवढं माहीत नाही की ब्लॉग वगैरे काय असतं वगैरे, त्यांना फक्त एवढं माहिती की व्हिडिओ काढते. आम्ही निघालो होतो घराकडे. आमचा लाडू आहे, म्हणजे माझ्या बहिणीचा मुलगा, त्याला तर नुसती माऊस लागते धिंगाणा वगैरे घालायला. आम्ही निघालो. मी तर खूप दमलेली होती, सांगतो ते नव्हतं. आणि मी झोपली पण होती रूमने. भाऊजीचं काम चालू होतं व्हिडिओ एडिटिंग करायचं, आणि लवकर काय होत नव्हतं कारण की नेटच चालू नव्हतं. पण करत होते व्हिडिओ एडिटिंग, त्यात लाडूचं आणि आणूचं धिंगाणा चालू होता. घरी आलो मी, घरातलं बरंचसं काम उरकलं. मग बहीण बोलली की थांब, मी आता कपडे धुते. बहिणीने कपडे वगैरे धुतले, फ्रेश वगैरे झालो. मी लाडू लाडूला घेऊन इकडे आले ट्रॅक्टरकडे. ट्रॅक्टरवरती बसवलं, बुलेटवरती बसवलं, तेव्हा कुठे तो राहिला. चला बाय बाय, नंतर भेटू.